अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दिनांक 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. त्यानिमित्ताने स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये 9 डिसेंबर पासून गुरुचरित्र पारायण सुरू होत आहे. गुरुचरित्र पारायण करताना काही नियम पाळून गुरुचरित्र पारायण केल्यास दत्तगुरु आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. त्यानिमित्ताने जाणून घेऊया कोणते नियम गुरुचरित्र पारायण करताना पाळावेत. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भारावलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. संकल्प करून गुरुचरित्राचे पारायण केल्यास पारायण करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना दत्तगुरु पूर्ण करतात. पारायण करताना पाळावयाचे नियम. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावे, कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या निजानंदाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौचालय किंवा जनन शौचालय तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळीविषयक अशौच सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळ व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते 43, 7वा दिवस अध्याय 44 ते 53. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने मिळणारे लाभ. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार नष्ट होतात आणि मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं व आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष, वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यावर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये अडचण येत असेल तर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुटुंबातील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात.